श्री गणेशाला नमस्कार असो, आता श्री महालक्ष्मीला नमस्कार असो. हिरण्यवर्णा या शब्दापासून प्रारंभ झालेल्या 15 ऋचांच्या या सुक्ताचे दृष्टी ऋषी आनंद, कर्दम, चिक्लित व इंद्रासूत हे आहेत. श्री व अग्नी या देवता आहेत. पहिल्या 3 ऋचांचा छंद अनुष्टुप, चौथीचा बृहती, 5 व 6 यांचा त्रिष्टुप, त्यानंतरच्या 8 ऋचांचा अनुष्टुप, शेवटच्या ऋचांचा छंद प्रस्तार पंक्ती आहे. ह्या सुक्ताचा मी जपासाठी उपयोग करतो. हे आग्ने, सोन्यासारख्या कांतिमान मनोहर, सोन्या चांदीच्या माळा घातलेल्या, आल्हाद देणाऱ्या, सुवर्णमय अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. हे आग्ने, ज्या लक्ष्मीच्या योगाने मला सुवर्ण, धन, अश्व, गोधन व सेवक आदी संपदा मिळेल, त्या अविनाशी व स्थिर लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. जिच्या मध्यवर्ती रथापुढे घोडे चालत आहेत व हत्तीच्या चित्कारांनी जिचे अस्तित्व समजते, अशा लक्ष्मी देवीला मी आवाहन करीत आहे. श्रीदेवी माझ्यावर कृपा करो. जिच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, जी स्मित हास्य करते, जिचे घर सुवर्णाचे आहे, जी दयाळू, तेजस्वी, संतुष्ट आहे व जी संतोष देते, जिची वसती कमळात असते व जिची कांतीही कमळासारखी आहे, अशा लक्ष्मीला मी आवाहन करतो. जी चंद्राप्रमाणे तेजस्वी, आल्हाद देणारी, कीर्तिवान, उज्ज्वल आहे, देव जिची सेवा करतात, जी उदार आहे, जी कमल धारण करते, ई असे जिचे बीजरूप आहे, त्या लक्ष्मीला मी शरण आहे. हे देवी, माझे दारिद्र्य नष्ट होवो अशीही मी तुला प्रार्थना करतो. सूर्या इतकी तेजस्वी कांती असणाऱ्या हे लक्ष्मी, तुझ्या तपामुळे बेलाला वनाचा राजा म्हणून मान्यता मिळाली. माझ्या तपाचे फळ म्हणून ही त्याची फळे माझ्या मनातील दैन्य व बाह्य दारिद्र्य दूर करोत. हे लक्ष्मी, कुबेर व मणिभद्र हे मजकडे कीर्तीसह येवोत. या श्रेष्ठ राष्ट्रात मी जन्माला आलो आहे. तो कुबेर मला कीर्ती व संपत्ती देव. भूक, तहान इत्यादी मलांनी युक्त अशा तुझ्या श्रेष्ठ भगिनीला म्हणजे अवदेशेला मी नष्ट करतो. हे देवी, अभाव व दारिद्र्य माझ्या घरातून घालवून टाक. सुगंधाने ओळखू येणारी, अपमानित होऊ न शकणारी, नेहमी पुष्ट तसेच सुपीक व सर्व प्राणीमात्रावर सत्ता असणारी जी भीमरूपी लक्ष्मी, तिला मी आवाहन करतो. हे लक्ष्मी, आमच्या मनातील संकल्प व इच्छा पूर्ण होवोत. आम्ही सत्य भाषण करावे, आमचे पशु पुष्ट असावेत, आम्हाला अन्न भरपूर मिळावे व मला कीर्ती मिळावी. हे कर्दमा, तुझ्यामुळे लक्ष्मी वाढली आहे. तू माझ्या ठिकाणी म्हणजे शेतात उत्पन्न हो. तसेच कमळाची माळ धारण करणारी संपदाही माझ्या कुळात वास करो. हे जलाशय स्नेह उत्पन्न करोत. हे चिक्लित नामक लक्ष्मीपुत्रा, तुझ्यापासून होणारा लाभ मला मिळो व माझ्या कुळात लक्ष्मी देवीचा वास असो. हे आग्ने, दयाळू व कमळाची माळ धारण करणारी, पुष्किरणीत निवास करणारी, चंद्राप्रमाणे आल्हाद देणारी, पिंगट वर्णाची सुवर्णमय पुष्ट अशा लक्ष्मी देवीला माझ्यासाठी पाचारण कर. हे आग्ने, सस्ययष्टी हाच जिचा दंड, सुवर्णाची कांती असणारी, दयाळू सोन्याच्या माळा परिधान केलेली, सूर्याप्रमाणे कांतिमान, सुवर्णमय अशा लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर. हे जातवेदे आग्ने, त्या अविनाशी स्थिर लक्ष्मीला माझ्यासाठी बोलव. ती आली की भरपूर सुवर्ण, गोधन, दासदासी, अश्व, इष्टमित्र, सेवक इत्यादी मिळतील. ज्याला वैभवाची इच्छा असेल त्याने सुचिरभूत होऊन संयमाने राहून दररोज या 15 ऋचांचा जप करावा व अग्रतात आहुती देऊन यज्ञ करावा, म्हणजेच त्याला सर्व प्रकारचे वैभव मिळेल. हे कमलमुखी, कमळासारख्या मृदू मांड्या असणारी, कमळासारखे नेत्र असणारी, कमळात उत्पन्न होणारी देवी लक्ष्मी, माझ्या सनिध राहून मला सौख्य दे. तू अश्व देतेस, गायी देतेस, धन देतेस, तू म्हणजेच मोठे धन होय. हे देवी, मला धन दे व माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
हे कमलमुखी कमळे व कमळाची पाने तुझ्या जवळ आहेत. तुला कमळ प्रिय आहे व तुझे डोळे कमलदलासारखे आहेत, म्हणजेच कमळाच्या पाकळ्यासारखे आहेत. तू विश्वाची आवडती आहेस व विश्वाच्या मनाला अनुकूल आहेस. तू माझ्या ठाई तुझे पादपद्म स्थापन कर. हे देवी, मला पुत्र, पौत्र, धन, धान्य, हत्ती, अश्व, गोधन, रथ हे सर्व दे. तू सर्व प्रजाची लोकमाता आहेस. तुला देवी दीर्घायुषी करो. अग्नी, वायू, सूर्य, अष्टवसु, इंद्र, देवगुरु व वरुण देव हे सर्व धनरूपच आहेत. हे सर्व धन मला मिळो. गरुडा सोमरस पी. इंद्राने सोमरस प्यावा. सोमरस हेच ज्याचे धन आहे, ते देव मलाही सोमरस देव. भक्तीने श्रीसुक्ताचा जप करणाऱ्यांच्या व पुण्यकृत्य करणाऱ्यांच्या ठिकाणी क्रोध, मत्सर, लोभ व दृष्टबुद्धी उत्पन्न होत नाही, म्हणून श्रीसुक्ताचा जप करावा. तू कमल निवासिनी आहेस. तुझ्या हातात कमळ आहे. तुझे वस्त्र अतिशय शुभ्र आहे. तुझ्या गळ्यातील सुगंधी फुलांची माळ तुला शोभत आहे. तू भाग्यशालिनी आहेस. तू विष्णूची प्रिया असून सुंदर आहेस. तू त्रिभुवनाला वैभवशाली करणारी आहेस. तू मला प्रसन्न हो. जी विष्णूची पत्नी आहे, क्षमा, माधवी व माधवाची प्रिया आहे, जी लक्ष्मी देवी अच्युतांची प्रिया व प्रिय अशी मैत्रीण आहे, तिला मी नमस्कार करतो. आम्ही महालक्ष्मीचे ज्ञान प्राप्त करतो. विष्णू पत्नी लक्ष्मी हिचे ध्यान करतो. ती लक्ष्मी आम्हाला प्रेरणा देव. आनंद, कर्दम, श्रीद, चिखलीद असे प्रख्यात ऋषी तसेच लक्ष्मीचे पुत्र मला देवी व देवता यांच्या साह्याने ऐश्वर्य देवत. कर्ज, रोगराई, दारिद्र्य, पापे, अपघाती मृत्यू, भय, शोक, मनस्ताप हे माझे सर्व काही नष्ट होवोत. हे देवी, मला तेज, आयुष्य, आरोग्य, दिव्य ऐश्वर्य, धनधान्य, पशुसंतती दे व मला शतायुषी कर.